अश एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठ वडगाव. बी.कॉम भाग 3 सहकाराचा विकास सेमिस्टर 6 मधील जे काय व्याख्यानमाला आहे, व्याख्यानमालेमध्ये अनेक जे काय सब टॉपिक आहेत, ते सब टॉपिक घेऊन मी येत आहे. तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 च्या संदर्भातील जे काही विवेचन आहे, हे विवेचन आपण चर्चा करणार आहोत. भारत सरकारने 1904 मध्ये पहिला सहकारी संस्था कायदा अंमलात आणला गेलेला होता. 1957 मध्ये केंद्र सरकारने देखील राज यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि एक आदर्श सहकारी कायदा व त्याखाली नियम तयार करून घेतले. भारतातील सर्व राज्य सरकारांनी आपल्या राज्यातील सहकारी कायदा म्हणजे सहकारी कायदा या आदर्श कायद्याला धरून करण्यात यावा अशी केंद्र सरकारची अपेक्षा होती. महाराष्ट्र राज्याने 1960 मध्ये जी.एम. लाड यांच्या अध्यक्षतेखाली काय केली गेली की महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यासंदर्भातील समिती नियुक्त केली आणि ह्या समितीनं काही शिफारशी महाराष्ट्र सरकारला सादर केल्या आणि सादर केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने लाड समिती आणि राज समिती यांच्या शिफारशी विचारात घेऊन महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हा मंजूर करण्यात आला. ह्या कायद्यामध्ये जे काही तरतुदी आहेत, हे तरतुदींचा चर्चा आपण करणार आहोत. त्यामध्ये त्यांनी पहिला विभाग आणि दुसरा विभाग असं त्यामध्ये घातले गेलेलं आहे. विभाग 1 मध्ये कायद्याचे नाव तसेच कायद्यात वापरल्या जाणाऱ्या विविध शब्दांचा अर्थ स्पष्ट केला आहे. त्याचबरोबर 2 मध्ये सहकारी संस्थांच्या नोंदणीच्या अटी व कोणत्या प्रकारच्या संस्था नोंदता येतील याबद्दलच्या तरतुदी त्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे सहकारी संस्थांच्या जे काही पोटविभाग आहेत, पोटविभाग त्यांच्यातील बदल, दुरुस्त्या आणि सहकारी संस्थेची पुनर्रचना व सहकारी संस्थेची नोंदणी करणे याबाबतच्या तरतुदी आहेत. तर दुसरं त्यांनी सांगितले गेले की सभासदत्व. सहकारी संस्थेचे सभासद कोणाला होता येईल, त्यांचे हक्क, जबाबदाऱ्या, अधिकार, मत देण्याचा अधिकार, सभासदांचे हक्कालपट्टे याबद्दल जे काही तरतुदी आहेत, हे तरतुदी विभाग 3 मध्ये आहेत. पुढचा आहे संस्थेचे अधिकार. विभाग 4 मधील तरतुदीप्रमाणे सहकारी संस्था कायद्याप्रमाणे संस्था कायदेशीर व्यक्ती ठरते. तिला तरतुदीमुळे प्राप्त होणाऱ्या करविषयक सवलती, वसुलीबाबत विशेष अधिकार, हक्क, जबाबदाऱ्या यामध्ये सांगितले गेलेले आहेत. अर्थसहाय्य पुढचा मुद्दा आहे. विभाग 5 मध्ये राज्य सरकारची सहकारी संस्थेतील अप्रत्यक्ष भागीदारी, सहकारी संस्थांना अर्थसहाय्य यांची तरतूद यामध्ये आहे. पुढचा मुद्दा आहे मालमत्ता व निधी. संस्थेने नफा वाटण्यापूर्वी नफ्याचा काही भाग राखीव निधीत जमा करणे, त्याचबरोबर नफ्यातील काही भाग राज्य शिक्षण निधीला देणे सक्तीचे आहे. त्याचबरोबर राखीव निधीची गुंतवणूक व लाभांश वाटपावर मर्यादा तरतुदी विभाग 6 मध्ये घातल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर संस्थेच्या सभा. सहकारी संस्थेची वार्षिक सभा कधी घ्यावी, तिने घेतल्यानंतर होणारी शिक्षा, पदाधिकाऱ्यांची पात्रता, विशिष्ट सहकारी संस्थेच्या निवडणुका जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याबाबत तरतुदी विभाग 7 मध्ये आहे. पुढचा मुद्दा आहे हिशेब तपासणी. विभाग 8 मध्ये सहकारी संस्थेचे वार्षिक जे काही हिशेब तपासणी, ही हिशेब तपासणी करण्याची जबाबदारी नोंदणी अधिकाऱ्याची असल्याचे स्पष्ट केले असून त्याबरोबर चौकशी, तपासणी यासाठी नोंदणी अधिकाऱ्याला व संस्थेच्या सभासदांना असणारे अधिकार स्पष्ट करण्यात आले आहेत. पुढचा मुद्दा आहे समाप्तीकरण, ठेवी व विमा. विभाग 10 मध्ये 2 विभागात विभागलेला असून त्यातील विभाग 10 मध्ये सहकारी संस्थेचे समाप्तीकरण
कशा प्रकारे केली जावी याबद्दलच्या तरतुदी आहेत. तर विभाग 10 अनुसार सहकारी बँकांनी आपल्या खातेदारांच्या ठेवींचा विमा उतरविणे सक्तीचे केले गेले आहे. इतरमध्ये न्यायनिवाडा म्हणजे सहकारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविषयी सहकार अपील न्यायालयाकडे दाद मागता येते. त्याबद्दलच्या तरतुदी विभाग 13 मध्ये आहेत. आणि त्याचबरोबर शेवटचा जो काही विभाग आहे, विभागामध्ये सरकारला येणे असलेली रक्कम सरकारने कशी वसूल करावी, त्याचबरोबर कायद्यातील तरतुदींपासून माफी देण्याचा अधिकार, नोंदणी अधिकारीचे अधिकार, प्रशासकीय अधिकार इत्याबाबत तरतुदी सुचवल्या गेलेल्या आहेत. या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा ची काही वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये देखील आपण बघूया. महाराष्ट्र सहकारी कायद्याची प्रमुख जी काही वैशिष्ट्ये आहेत, वैशिष्ट्यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा सांगितला की संस्थांचे प्रकार. महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 कलम 2 मध्ये सहकारी संस्थांच्या विविध प्रकारांची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्या कायद्याप्रमाणे सहकारी संस्थेचे जे काही प्रकार आहेत, हे प्रकार त्यामध्ये सांगितले गेलेले आहेत. शेती खरेदी विक्री संस्था, ग्राहक सहकारी संस्था, सहकारी बँका, त्याचबरोबर उत्पादक संस्था, कृषी संस्था, साधन संस्था इत्यादींची जी काही कृषी संस्था आहेत, ह्या कृषी संस्थांची विभागणी, त्याचबरोबर संस्थेचे प्रकार त्यामध्ये सांगितले गेलेले आहेत. सहकारी संस्थेची जबाबदारी. सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी मर्यादित अथवा अमर्यादित असू शकते. त्याचप्रमाणे सहकारी संस्थेची नोंदणी करता येते. जर सहकारी संस्थेची नोंदणी करताना आपली जबाबदारी अमर्यादित म्हणून नोंद केली असेल तर प्रत्येक सभासदावरची जबाबदारी वैयक्तिक, सामुदायिक, अमर्यादित ठरते आणि अमर्यादित जबाबदारीच्या तत्वाप्रमाणे सभासदांची मालमत्ता विकता येते. जर का यामध्ये ज्या सहकारी संस्थेची जबाबदारी मर्यादित असते, त्या सहकारी संस्थांनी आपल्या नावापुढे मर्यादित असा शब्द लिहिणे आवश्यक असते. पुढचा त्यांनी मुद्दा सांगितलाय की सहकारी संस्थेची नोंदणी. ज्या संस्थेचा हेतू सहकारी तत्वाप्रमाणे कार्य करून आपल्या सभासदांच्या आणि जनतेच्या आर्थिक हितात किंवा सर्वसाधारण कल्याणात वाढ करणं आहे, अशी कोणतीही संस्था सहकारी कायद्याखाली नोंदवता येते. यामध्ये वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्ती एकत्र येऊन अशा पद्धतीने संस्था स्थापन करू शकतात. जिल्हा पातळीवरती जे काही नोंदणी अधिकारी आहेत, हे नोंदणी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन याची नोंदणी करता येते. नोंदणीचा दाखला देखील कोण पुरवतो? हा नोंदणी अधिकारी पुरवतो. सहकारी संस्थेची नोंदणी केल्याचे काय केलं जातं? कृत्रिम व्यक्तीचा जो काही दर्जा आहे, हा दर्जा प्राप्त होतो. आणि त्याचबरोबर काय करतोय की ह्या सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचा व नाकारण्याचा अधिकार या नोंदणी अधिकाऱ्यावरती आहे. सहकारी संस्थेचे पोटनियम. प्रवर्तकाने सहकारी संस्थेची नोंदणी समयी पोटनियमाच्या 4 प्रती आणि त्याचबरोबर 10 सभासदांच्या सह्यांसह नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. पोटनियमात संस्थेने आपला कारभार कसा करावा, संस्थेची कार्यकारी समिती, उपसमिती, अधिकार यांना असणारे अधिकार, जबाबदाऱ्या, त्यांच्यावरील बंधने याबाबतचे नियम असतात. सभासदांचे हक्क, जबाबदाऱ्या, मतदान, निवडणूक इत्यादीबाबतचे अनेक नियम असतात. नोंदणी अधिकाऱ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांना उपयुक्त असे नमुनेवजा पोटनियम तयार करून ठेवलेले दिसून येतात. थोडक्यात कोणत्याही सहकारी संस्था आपल्या पोटनियमामध्ये बदल करायचा असेल तर 2/3 बहुमताने ठराव मंजूर करून दुरुस्त करू शकते किंवा नवीन पोटनियम आणू शकते. पुढचा मुद्दा आहे सहकारी संस्थांचे एकत्रीकरण, हस्तांतरण व विभाजन. सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे एखाद्या मोठ्या सहकारी संस्थेची 2 किंवा अधिक संस्थांमध्ये विभागणी करता येऊ शकते. त्याचबरोबर 2 किंवा अधिक सहकारी संस्था एकत्रित येऊ शकतात. एखादी सहकारी संस्था आपली मालमत्ता व जबाबदारी दुसऱ्या सहकारी संस्थेकडे सोपवू शकतात किंवा एका प्रकारच्या सहकारी संस्था दुसऱ्या प्रकारे सहकारी संस्थेत रूपांतर करता येऊ शकते. त्यामध्ये सभासदांची योजना, त्याचबरोबर नोंदणी अधिकारीचा अधिकार इत्यादी त्यामध्ये त्यांनी मत लक्षात घेतलेलं आहे.
पुढचा मुद्दा सहकारी संस्थेचे व्यवस्थापन. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन यामध्ये चार घटकांना महत्त्वाचे स्थान आहे. सभासद व त्यांच्या सभा, कार्यकारी समिती, त्याचबरोबर उपसमिती, त्याचबरोबर अधिकारी वर्ग इत्यादी. काय झालं की इत्यादी घटकांचा या व्यवस्थापनात सहभाग होता येतोय. सहकारी संस्थेचे सभासद. सहकारी संस्था म्हणजे विशिष्ट हेतू सफल व्हावा म्हणून एकत्र आलेला व्यक्ती समूह होय. 10 विभिन्न कुटुंबातील लोक एकत्र येऊन काय करतात, संस्था स्थापन करतात. त्यासाठी सभासदांच्या काही अटी असतात. सज्ञान व्यक्ती पाहिजे, त्याचबरोबर वेगवेगळ्या नोंदवलेल्या जे काही संस्था असतात ह्या संस्था देखील त्यामध्ये येतात. काही वेळा सरकारी कायद्याने स्थापन झालेल्या संस्था देखील त्यामध्ये येतात. राज्य सरकार आणि केंद्र सरकार देखील काही वेळा काय करतात, सहकारी कायद्याप्रमाणे राज्य आणि केंद्र सरकार काय करतात, आपल्या जे काय सहकारी संस्थेचे सभासद देखील होऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे सभासदत्वाचा निर्णय. सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले करण्यात आलेले आहे आणि संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे प्रचलित कायद्याप्रमाणे ज्याला सभासद होते त्यांनी जर का लेखी अर्ज केला तर व्यक्ती सभासद होण्यास पात्र आहे. एखाद्या व्यक्तीच्या सभासदाचा अर्ज पुरेशा कारणापासून नामंजूर करू नये अशी कायद्याची भूमिका आहे. संस्थेने हा अर्ज म्हणजेच नामंजूर केला तर त्याच्याविषयी दाद मागता देखील येते. सहकारी संस्थेमध्ये सभासदाचे 4 प्रकार सांगितले जातात. सामान्य सभासद, सहकारी सभासद, त्याचबरोबर सहानुभूती सभासद, नाममात्र सभासद असे सभासदाचे प्रकार देखील त्यामध्ये सांगितले गेलेले आहेत. सभासदत्वाबाबतचा निर्णय घेण्याचा देखील अधिकार या समितीकडे नियुक्त केले गेलेला आहे. जर सहकारी संस्थांमध्ये जे काय सभासदत्वाचा निर्णय आहे हा निर्णय त्या संस्थेकडून घेतला जात असतो. सहकारी संस्थेचे अधिकार हक्क या संदर्भात आपण सहकारी संस्था कायदा 1960 मधील जे काही कलम आहे हे कलम 36 ते 49 मध्ये सहकारी संस्थेचे हक्क, कर्तव्य, विशेष अधिकार स्पष्ट करता येतील. कायद्यातील कलमाप्रमाणे सहकारी संस्थेचे हक्क, अधिकार इत्यादी देखील सांगता येतील. सहकारी संस्थेचा नफा व राखीव निधी. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यात निव्वळ नफा कसा काढावा याबाबत काय केलेले त्याचे स्पष्ट केले गेलेले आहे. निव्वळ नफा काढताना कोणकोणत्या बाबी वगळाव्यात, त्याचबरोबर कोणत्या बाबी गृहीत धराव्यात यासाठी काय केले गेले, नियम घालून दिले गेलेले आहेत. निव्वळ नफ्यातून सहकारी संस्थेतून वाटणी देखील त्यांनी त्यामध्ये घातली गेलेली आहे. राखीव निधी, लाभांश, समकरण निधी, शिक्षण निधी, भविष्य निर्वाह निधी इत्यादी देखील निधी निव्वळ नफ्यातून काय केले पाहिजे की बाजूला काढून ठेवले गेले पाहिजेत. त्याचबरोबर संस्थेच्या जे काही सभा आहेत ह्या सभा त्यामध्ये म्हणले की प्रचलित सहकारी कायद्याप्रमाणे प्रत्येक सहकारी संस्थेने वार्षिक हिशोब पूर्ण होण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतरच्या 3 महिन्याच्या आत सभासदांची सभा बोलवावी असा नियम आहे. यामध्ये प्रत्येक साधारण सभेत संस्थेचा नफा तोटा पत्रक, ताळेबंद, हिशोब तपासणीचा अहवाल, कार्यकारी समितीचा अहवाल असावा आणि याशिवाय देखील नोंदणी अधिकारी असाही आदेश काढू शकतो की विशेष प्रकारचे किंवा वेगळ्या प्रकारचे संस्थांनी आपल्या विशेष कार्यकारी समितीत एक विशिष्ट अहवाल सादर करावा. त्यानंतर शिक्षा. सहकारी कायद्यातील तरतुदीचा जर का भंग झाला तर भंग करणारे जे काही व्यक्ती आहेत ह्या व्यक्तींना सहकारी कायद्यात अनेक प्रकारच्या शिक्षा सांगितले गेलेल्या आहेत.
अनेक कारणासाठी सहकार कायद्यात काय केलेलं आहे, दंड व शिक्षेची तरतूद 1960च्या कायद्यानुसार काय केले गेले, सांगितले गेलेले आहे. धन्यवाद.